नमस्कार. सोनल किचन आणि रेसिपीजमध्ये आज आपण करणार आहोत पौष्टिक असे मुगाचे डोसे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी हिरवे मूग घेतले, ते मी भिजत ठेवले होते रात्रभर. त्यानंतर एक मिरची आणि एक इंचभर असा आल्याचा तुकडा घेतला आहे. तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे मूग टाकून घ्यायचे. त्यात टाकायचे तर मिरची आणि आलं. त्यामध्ये आता मी टाकणार आहे थोडंसं जिरं. इथे टाकायचं आहे, एक चमचाभर जिरं घ्यायचे आणि मिक्सरला हे फिरवून घ्यायचं आहे. त्यामध्ये मी थोडं पाणी पण ॲड केलं होतं आणि याची छान पेस्ट तयार करून घ्यायची. तर हे आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. मिक्सरच्या भांड्यात मी थोडंसं पाणी ॲड करून ते याच्यात टाकले. त्यामध्ये आता एक चमचा बेसन टाकते मी इथे आणि चवीपुरतं मीठ याच्यामध्ये ॲड करायचं आहे. कलरसाठी मी ते थोडीशी हळद टाकते, अगदी किंचित. आणि आता हे काय करायचं आहे, आपल्याला छान हे मिक्स करून घ्यायचं आहे. बेसनच्या ज्या गुठळ्या आहेत त्या सगळ्या मोडून घ्यायच्या. बघा, छान एकसारखं हलवून घ्यायचे. हे डोसे खूप पौष्टिक आहेत आणि पचायला पण हलके असतात. तर नाश्त्यासाठी आपण हे करू शकतो. मुलांना डब्यात देण्यासाठी पण खूप छान पर्याय आहे हा. तर एकीकडे मी तवा गरम करायला ठेवला आहे. तर त्याच्यावर आपण थोडंसं तेल टाकायचे आणि थोडं बॅटर टाकून घ्यायचे. खूप जास्त बॅटर नाही टाकायचं आहे. 1 ते 1.5 चमचा इथे बॅटर ॲड केले आणि पळीने छान ह्याला फिरून, म्हणजे नाही का, बॅटर सगळीकडे पसरवून घेऊया आपण तव्यावरती. तुम्हाला हवे तसा हा डोसा पातळ किंवा जाड तुम्ही घालू शकता. बघा, सगळीकडे मी बॅटर छान पसरून घेतले. आता याच्यावरती 1 चमचाभर आपल्याला तेल घालायचे. एक 2 ते 3 मिनटं याला छान एका बाजूने होऊ द्यायचा डोसा आपला आणि मग उलटण्याने आपण तो पलटी करायचा आहे. तर पहिल्या सगळ्या साईड्स मी या सोडून घेते आणि त्यानंतर मग याला उलटी करायचं आहे आपल्याला. दुसऱ्या बाजूने पण अगदी मिनिटभर आपण याला शिजवून घेऊया आणि आपला हा जो मुगाचा डोसा आहे तो तयार आहे. खोबऱ्याची हिरवी चटणी करून त्याच्यासोबत हा डोसा खूप छान लागतो. किंवा मग तुम्ही हा डोसा सॉससोबतसुद्धा खाऊ शकता. तर असे मी सगळे डोसे करून घेतलेत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. जर कोणी नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.